कुपवाडमध्ये पत्नीच्या खुनानंतर पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू. भयभीत नागरिकांना उपमहापौर गजानन मगदुम यांचा दिलासा. कुपवाड शहरातील विघ्नहर्ता कॉलनी परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती पत्नीवर झालेल्या निर्घृण हल्ल्यात पत्नी मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर उपचार सुरू झालेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह महिला वर्गाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपमहापौर गजानन मगदुम यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिक तसेच मृत दाम्पत्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. आईवडिलांच्या निधनामुळे दोन्ही मुलांवर मोठं संकट कोसळलं आहे आणि ही बाब लक्षात घेऊन उपमहापौर गजानन मगदुम यांनी दोन्ही मुलांच्या शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च तसेच इतर आवश्यक खर्चाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निर्णयामुळे मुलांना मोठा आधार मिळाला असून नागरिकांनी त्यांच्या संवेदनशील भूमिकेचं कौतुक केले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी स्वच्छता, पथदिवे, रस्ते सुरक्षासह विविध समस्यांकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मगदुम यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवून आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन सदर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आणि यावेळी उपमहापौर गजानन मगदुम यांनी परिसरातील नागरिकांना आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक देत अर्ध्या रात्री कोणतीही अडचण आली तरी मला फोन करा, मी तुमच्यासाठी सदैव उभा आहे असा विश्वास दिला. उपमहापौरांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे भयभीत नागरिकांना मोठा मानसिक आधार मिळालेला आहे. परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. म्हणून ते मी केलं की त्यांच्या पद्धतीनं ते कायदेशीर मार्ग करू द्या. एका दिवसानं काय होणार नाही. तो इथं राहायला येऊ शकत नाही, एवढी त्याची जबाबदारी आमची आहे. ऐका की पालक म्हणून आमची जबाबदारी आहे. तेव्हा तुम्ही सगळ्या महिला मंडळांनी काय काळजी करू नका. आता ही झालेली घटना, एवढी वाईट घटना घडल्या की परत ही काय भरून येणार नाही या गोष्टी. मग आता ही परत की दादा मला ऐकायला मिळते की मला शाळेला जायला सायकल पाहिजे, मला चालता येत नाही. तर तिला मी सायकल आणून देऊन ती आता शाळेला जाते. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. मुलगा असू दे, मुलगी असू दे, तिची काय पण असू दे, तिची सगळी सोय आम्ही करतो. स्वतः गजानन मगदुम म्हणून करून द्यायची व्यवस्था करतो. तुम्ही सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय. त्यामुळे काळजी करू नका. SP साहेब आता संघट आहेत, आयुक्त साहेब आहेत, DYSP आहेत आणि आमचे जे पाडणारे स्मृती पाटील म्हणून आहे महापालिकेची सगळी यंत्रणा, त्यांनी एक तासा 2 तासात येतील किंवा कोणतर माणूस फिरून येऊन त्याला नोटीस देऊन 1-2-3 दिवसात त्याचं घर पाडायची व्यवस्था करतो आम्ही. काय काळजी करू नका. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.